द्वारका उड्डाणपुलावर रॉंग साईडचा थरार, स्कूल बस विंगरची धडक, पवित्र उमरा यात्रेसाठी जाणारे प्रवासी जखमी. नाशिक मुंबई महामार्गावरील द्वारका परिसरातील उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास रॉंग साईडने येणाऱ्या स्कूल बसमुळे भीषण अपघात घडला. स्कूल बस आणि विंगर टेम्पो ट्रॅव्हल्स यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या धडकेत विंगरमधील पवित्र उमरा यात्रेला जाणारे काही प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ते उमरा यात्रेसाठी रवाना झाले. प्राथमिक माहितीनुसार MH15 EF 0158 क्रमांकाची स्कूल बस द्वारका उड्डाणपुलावरून NDCC बँकेच्या बाजूने उलट्या दिशेने खाली उतरत होती. त्याचवेळी द्वारकाच्या दिशेने येणाऱ्या MH20 BC 7264 क्रमांकाच्या विंगर टेम्पो ट्रॅव्हल्सला बसने जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की विंगरमधील काही प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान द्वारका उड्डाणपुलावर वारंवार रॉंग साईडने वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि बेदरकार वाहन चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणीही स्थानिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.